कथा सारथी. लेखिका सौ प्राजक्ता रुद्रवार. गॅलरीमध्ये कपडे वाळू घालताना तिचे लक्ष सारखे खाली रस्त्याकडे जात होते. आज ती येईल का असा विचार तिला सारखा मनात येत होता. पण अजूनही तिचा काही पत्ता नव्हता. तिला उगाच अस्वस्थ वाटत होतं. कालच्या आपल्या वागण्यामुळेच ती आली नसेल का? तिला स्वतःशीच प्रश्न पडला होता. हो, बहुतेक तसंच असेल असं म्हणताना तिचं मन खट्टू झालं. गेले 3 दिवस ती इथे रोज डुंबाराचे प्रयोग करत होती. तिचा चुणचुणीतपणा आठवून मानसीच्या चेहऱ्यावर आत्ताही हसू आले. काय ग नाव तुझे? मानसीने सहजच तिला विचारले. तुळजा, पण लाडाने सगळेच मला तुळा म्हणतात, तिने पटकन सांगितले. तिचे ते लटका देऊन दिलेले उत्तर ऐकून मानसीला हसू आवरले नाही. तिने लगेच पर्समधून 10ची नोट काढून तिच्या हाती दिली. तशी ती एकदम खुश झाली. दुसऱ्या दिवशी ती आली तेव्हा मानसी गॅलरीमध्येच उभी होती. तुळाने तिच्याकडे पाहून ओळखीची स्माईल दिली तशी ती पण हसली. काम करत ती घरातूनच तिचा खेळ पाहत होती. तिच्या त्या कसबीने मानसीला कौतुक वाटत होते. रविवारची सकाळ म्हणून ती निवांतपणे पेपर वाचत बसली होती. तेवढ्यात खाली रस्त्यावर आवाज आला. म्हणून मानसीने खाली डोकावून पाहिले तर तुळाची मस्तपैकी बांबू रचायची तयारी सुरू होती. तिच्यासोबत आज तिचा लहान भाऊ देखील आला होता. मानसीने तुळाकडे पाहून ओळखीची स्माईल दिली तशी ती पण पटकन हसली व पुढे येत जोरदार आवाजात म्हणाली, पाहणार का आज आमचा पण खेळ? आज जरा आम्ही भारी करणार आहोत. यातलं भारी म्हणताना तुळाचे डोळे चमकत होते. मानसीला असे गॅलरीतून ओरडून हो म्हणणे बरे वाटत नव्हते, म्हणून तिने हसतच होकारार्थी मान हलवली. एक एक करत तुळाच्या कसरती सुरू होत्या. मानसी पण गॅलरीतून डोकावून पाहत होती. पण तिचा लहान भाऊ पोटाशी बांधून तुळाने दोरीवर चढायला सुरुवात केली तशी मानसी अस्वस्थ झाली. ती काहीतरी म्हणणार तेवढ्यात तुळा दोराशी टोकापाशी उभी राहिली होती. बरीच गर्दी जमली होती. तुळा पहिलं पाऊल टाकणार तेवढ्यात मानसी किंचाळली. ए थांब! तिच्या आवाजातली जरब ऐकून सगळे एकदम तिच्याकडे पाहू लागले. काही काळाच्या आत ती तरा तरा खाली उतरून गेली. हे इतक्या क्षणात झाले की सगळेच स्तब्ध होऊन तिच्याकडे पाहत होते. मानसीने त्याच आवेशात तुळाला ओरडून सांगितले, तुला काय खेळणे वाटते का? अगं त्या लहानशा जीवाशी असे खेळताना माणुसकी तरी ठेवायची. पैशासाठी या जीवाला पणा लावणार का? असे म्हणत तिने त्या बाळाला तिच्या हातातून हिसकावून घेतले आणि हृदयाशी कवटाळले. काही क्षण कोणीच काही बोलले नाही. तेवढ्यात तिचे लक्ष तुळाच्या आईकडे गेले. तिने हळूहळू सामान आवरायला सुरुवात केली होती. एवढे सगळे झाले तरी ती एक शब्द बोलली नव्हती किंवा भांडली नव्हती. तिच्या अशा वागण्याचे मानसीला नवल वाटले. मानसीच्या हातातले मूल तुळाकडे हातात करून गेले. काही वेळात आपले सामान उचलून तिघी निघून गेल्या. मानसी घरी आली तरी अस्वस्थ दिसत होती. ते पाहून मकरंद तिला पुन्हा म्हणाला, अगं त्यांना सवय असते, त्यांच्यात खूप कणखरपणा असतो. मानसीने त्याचे बोलणे तोडून पटकन म्हणाले, मग काय असे खेळ करू द्यायला हवे होते का? अजून एक जीव असा खाली पडून गमावताना उघड्या डोळ्यांनी पाहायचे होते का? हे बोलताना तिचा कंठ दाटून आला होता. नाही नाही, तू असं केलं ते योग्यच केलंस, पण आज ती इथून निघून गेली तरी उद्या दुसरीकडे करेल. यावरच त्यांचं पोट भरतं ना. त्यामुळे आता तिचा विचार डोक्यातून काढून टाक. मकरंदचे हे बोलणे ऐकून मानसी अस्वस्थ झाली. त्यांचे म्हणणे बरोबर होते म्हणा. या कमाईवरच त्यांचे पोट भरते. पण ते बाळ वरतून खाली पडलं असतं तर त्याचंही तेच झालं असतं. या विचाराने मानसी मनातच रडत राहिली. चल, तुला मेघाकडे सोडायचं आहे ना, तुला सोडून मी माझी कामं करून येतो, असं म्हणत मकरंदने तिच्या डोक्यावर टपली मारली तशी ती उठलीच. आज मात्र सकाळपासून का कोण जाणे, तिच्या नकळतही ती तुळाची वाट पाहत होती. तेव्हा तिला मकरंदचे बोल आठवत होते. ती दुसरीकडे डोंबराचे खेळ करत नसेल ना, का ती आज येईल इथे. तेवढ्यात बेल वाजली म्हणून तिने दार उघडले. दारात तुळा व तिच्या आईला पाहून तिला खूप आश्चर्य वाटले. दोघेही जरा काचरतच उभ्या होत्या. अरे तुळा, तू? मला वाटलं की तू येणार नाहीस आता, मानसीने पटकन न राहून म्हणले. बाई, तुम्ही म्हणलात ना असे करू नको म्हणून. आईला रोज हेच वाटायचं, आम्ही असे करू नये, पण बा ऐकत नाही.
त्याला फक्त पैसा हवेत. तो आम्हाला म्हणतो की हे नाही केलं तर काय खाणार आम्ही. तुळाने एकदम तिला मनातले प्रश्न सांगून टाकले. अचानकच्या प्रश्नावर काय उत्तर द्यायचे हे न कळल्यामुळे ती एकदम बावचळली. तिने या आत या ना म्हणत त्या दोघींना घरात घेतलं. तुळा, तुझ्या आईला मी घरकाम मिळून देते, ती करेल का? आणि तुला पण ऍडमिशन मिळून देतं शाळेत. तू शिकलीस तर मग तुला त्यांच्यासारखं काम करावं लागणार नाही. बरं आहे ना? मानसीने इतके बोलून त्या दोघींकडे पाहिले तर दोघींनाही हसून मान हलवली. हो, पण कोणी देईल का आम्हाला काम? तुला बावरतच म्हणाली. ते मी पाहते, त्याची चिंता तुला कशाला ग? बस, मी तुमच्याकडे सरबत आणते म्हणत आनंदाने मानसी किचनमध्ये गेली. त्याला यातून काहीतरी मार्ग मिळायचा आनंद झाला होता. तुळाची शाळेत ऍडमिशन करून देऊन मानसी घरी आली तेव्हा मकरनने तिचा चेहरा पाहून लगेच ओळखले. झाली वाटतं ऍडमिशन तुळा मॅडमची. मानसीने मान हलवत होकार दिला व क्षणात तिचे डोळे भरून आले. मकरन, आज आपली परी असती तर अशी शाळेत गेली असती का रे? तिने एकदम भरलेल्या आवाजात विचारले. मकरनने उठून येऊन तिला जवळ घेतले व तिच्या डोक्यावर हात फिरवला. आपले ठरले ना मना की कधीही डोळ्यातून पाणी काढायचं नाही. आपण आपल्या एका मुलाला नाही तर अशा अनेक मुलांना शिकवणार आहोत. त्यामुळे आता डोळ्यातून हे मोती उघडायचे नाही. ही तर सुरुवात आहे. अशा अनेकांची तुला माय बनायची आहे. चल, एक छानशी स्माइल दे बरं. तिने डोळे पुसत मान हलवून होकार दिला. रस्त्यावरून तुळाला आईसोबत घरी जाताना पाहत ती विचार करत होती. तिला दिसत होते की ही वाट दूर जाणार आहे. मागे कुठेतरी हळूवार आवाजात गाणं सुरू होतं. हरवले आभाळ ज्यांचे तोतयांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना तोतयांचा सारथी. तुळाला वेगळी वाट दाखवणाऱ्या तिला मात्र आज स्वतःच वेगळी वाट मिळाली होती. असे वाटून मनातून समाधान वाटत.